परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण UGC नेटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. तर इथं जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहेत नेट एक्झामचे ते स्टार्ट झालेले आहेत. त्याबद्दल आहे पब्लिक नोटीस फॉर ओपनिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ UGC नेट जून 2026 एक्झामिनेशन. आणि दुसरी जी नोटिफिकेशन आहे लिस्ट ऑफ सब्जेक्ट ऑफ UGC नेट जून 2026 एक्झामिनेशन. कोणकोणत्या विषयामध्ये ही एक्झाम होणार आहे. तर ह्या दोन्ही नोटिफिकेशन आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात. तर चला. पब्लिक नोटीस 29 एप्रिल 2026. ओपनिंग ऑफ द ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर UGC नेट जून 2026 एक्झामिनेशन रजिस्ट्रेशन. तर याच्यामध्ये सब्जेक्ट आहे की जे आपली 2026ची नेट एक्झाम आहे ते एक्झाम हेल्ड होणार. हॅज बीन इंटरेस्टेड बाय द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन with the task of conducting UGC NET, which is the test determine the eligibility of Indian nationals for award of junior research fellowship and appointment of assistant professor, appointment as assistant professor and admission to PhD. Admission to PhD only in Indian universities and colleges. तर ही जी एक्झाम आहे ही एक्झाम दिल्याने आपण काय काय होऊ शकतो म्हणजे कुठे कुठे ॲप्लिकेशन करू शकतो ते त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप आहे किंवा असिस्टंट प्रोफेसरसुद्धा तुम्ही होऊ शकता. त्याचबरोबर अपॉइंटमेंट ऑफ असिस्टंट प्रोफेसर अपॉइंटमेंट तुम्हाला मिळू शकते. आणि PhDला ॲडमिशनसुद्धा या एका एक्झामने तुम्ही सर्व जे काही वरच्या प्रक्रिया आहेत त्या तुम्ही करू शकता. The National Testing Agency NTA will conduct UGC NET June 2026 for 85 सब्जेक्ट. म्हणजेच जे काही युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे ते नेट एक्झाम जवळपास 85 विषयामध्ये घेणार आहे. सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 29 एप्रिल 2026 ते 20 मे 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यात येणार आहेत. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ एक्झामिनेशन फी. आता एक्झामिनेशन फीजची शेवटची डेट आहे 20 मे 2026. नंतर आहे करेक्शन इन द पर्टिक्युलर्स इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. करेक्शन करण्याची विंडो 22 मेला ते 24 मेपर्यंत ओपन राहणार आहे. अनाउन्समेंट ऑफ एक्झाम सिटी जे सेंटर आहे ते तुम्हाला 10 जून 2026ला माहिती पडणार. डाउनलोडिंग ऑफ ॲडमिट कार्ड 15 जूनच्या नंतर तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. डेट ऑफ एक्झामिनेशन आणि परीक्षेचा दिनांक आहे 22 जून 2026 ते 30 जून 2026 आणि ऑनलाईन मोडवरती एक्झाम होणार आहे. सेंटर डेट अँड शिफ्ट. आता सेंटरची डेट आणि शिफ्ट ते तुम्हाला ॲडमिट कार्ड काढल्यानंतर समजणार आहे. डिस्प्ले रेकॉर्ड रिस्पॉन्स अँड ॲन्सर की. तुम्ही ज्यावेळेस पेपर तुमचा होणार काही दिवसातच एका आठवड्यात तुम्हाला ॲन्सर की मिळून जाणार आहे. आणि तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे त्याची वेबसाईट यांनी दिलेली आहे. https://ugcnet.nta.nic.in वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन फीज जनरल आणि अनरिझर्व कॅटेगरी करता आहे 1150 रुपये एका सब्जेक्ट करता. जनरल EWS OBC NCL करिता आहे 600 रुपये आणि SC ST PWD थर्ड जेंडर करिता 325 रुपये. नंतर आहे तो इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत. कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर UGC नेट जून 2026 थ्रू द ऑनलाईन मोड ओनली थ्रू द वेबसाईट. ऑनलाईन मोडनेच तुम्ही करू शकता वेबसाईटवरती. सबमिशन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म मे बी डन बाय ॲक्सेसिंग द NTA वेबसाईट. NTAच्या वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ओनली वन ॲप्लिकेशन टू सबमिटेड बाय अ कॅन्डिडेट. एका कॅन्डिडेटने एकच ॲप्लिकेशन सबमिट करायला पाहिजे. कॅन्डिडेट मस्ट स्ट्रिक्टली फॉलो द इन्स्ट्रक्शन गिवन इन द इन्फॉर्मेशन बुलेटिन अवेलेबल NTA वेबसाईट. जे इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यावरचे जे काही तुम्हाला नियम आहेत ते नियम वाचून घ्यायचे आहेत आणि त्याचे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत. कॅन्डिडेट मस्ट इन्श्युअर द ईमेल ॲड्रेस अँड मोबाईल नंबर. कॅन्डिडेटने जो ईमेल ॲड्रेस आहे आणि मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित फिलअप करायचा आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म देअर वन पॅरेंट्स
guardians only accessible as all information communication will be sent NTA through. म्हणजे ईमेलवरती तुम्हाला त्याचे जे काही मेसेजेस आहेत ते तुम्हाला प्राप्त होणार आहेत. नंतर इन केस कॅन्डिडेट फेस डिफिकल्टी, काही जर तुम्हाला डिफिकल्टीज जर येत असतील तर UGC नेटच्या मोबाईल नंबर किंवा भ्रमणध्वनीवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे किंवा तुम्हाला ईमेल करून तुमचे जे क्लेरिफिकेशन आहेत ते तुमचे क्वेरीज सॉल्व होणार आहेत. कॅन्डिडेट मस्ट फिल इन द पर्टिक्युलर केअरफुली, नो चेंजेस विल बी अलाउड आफ्टर द फायनल सबमिशन ऑफ द अप्लिकेशन फॉर्म. ॲज far as possible, candidates are advised to use Aadhaar verification completing facilitate the registration and examination process, particularly examination center. तुम्ही एक्झामिनेशन सेंटरवरती गेल्यानंतर तुमचे जे काही ऑथेंटिकेशन, आधार ऑथेंटिकेशन घेणार आहेत, आयरिस वगैरे किंवा थंब वगैरे ते घेऊ शकतात. ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्टर्ड हॅज बीन एनेबल्ड थ्रू द सिंगल साइन सर्व्हिस मेरी पहचान ऑफ मिनिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कन्व्हेन्स of the applicants. Dates mentioned above the tentative application inform case there is any change due to the reason. हे जे काही डेट त्यांनी दिले आहे, टेंटेटिव्ह डेट दिलेले आहे, काही जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये चेंजेस झाला तर तुम्हाला UGC नेटकडनं ईमेल किंवा मेसेज येणार आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही ॲप्लिकेशनबद्दल माहिती आहे ते परिपूर्ण बघितलेले आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे कोणत्या सब्जेक्टमध्ये UGC नेट हेल्ड करणार आहे ते सब्जेक्ट आपण पाहूया. धन्यवाद.